नमस्कार मंडळी. सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते आहे. विदर्भ असो, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते आहे. जवळजवळ तापमान आहे ते 45 डिग्रीच्या पुढे पोहोचलेलं आहे. सध्या याच तापमानाच्या वाढी संदर्भात उष्णता इतकी का वाढतीये याबाबतच आपण चर्चा करणार आहोत. आणि संपूर्ण सध्या देशभरामध्ये ज्या प्रकारे हे तापमान इतकं वाढतंय त्याची नेमकी कारणं काय आहेत? हीट वेव्हची कारणं काय आहेत? आणि सध्या जो विकास सुरू आहे देशभर असो किंवा महाराष्ट्रभर असो, त्याचाच फटका आपल्याला बसतोय का? तेच आपण भोगतोय का? आणि वेळीच हा निसर्गाचा इशारा माणसाने ओळखला नाही तर त्याचे पुरोगामी परिणाम देखील काय होतील? या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत अनुसया काळे छाबराणी या मॅडम आहेत. त्या स्वच्छ असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. नागपूरमध्ये पर्यावरण विषयक त्या प्रत्येक विषयांमध्ये सक्रियपणे आपला सहभाग त्यांचा असतो आणि त्यांच्याकडूनच आपण या संपूर्ण हीट वेव्ह संदर्भात आणि ही उष्णता इतकी का वाढतीये या सर्व याची कारणं जाणून घेणार आहोत. सर्वात आधी अनुसया मॅडम तुमचं खूप खूप स्वागत न्यूज 18 मराठीवर. धन्यवाद. आता माझा थेट पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की सध्या आपण पाहतोय हे जे तापमान आहे, सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि विदर्भात पाहताय तर अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर 45 डिग्री, चंद्रपूर हे सहसा इतके राहत नव्हते. अचानक आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय सामान्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद का होतीये? याचं प्रमुख कारण काय वाटतंय? कारण बोललं जातंय ते म्हणजे सर्वसामान्य ढोबळ मनानं जर आपण काढायला गेलं तर झाडं कापली जातायत. म्हणून त्याचं परिणाम होतोय असं म्हटलं जातंय. पण याला थोडं सखोल तुम्ही सांगा, की काय नेमके झाड कापल्यामुळे कसे परिणाम होत आहे आणि का आपण त्याचा फटका सहन करतोय? आता सध्या तुम्ही गेल्या एक 5-7 वर्षात जर तुम्ही बघाल, तर जितक्या हं, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रोजेक्ट्स चालू आहेत, जितक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू झालेलं आहे. मग बांधकाम बिल्डिंगचं फक्त म्हणा, रस्त्यांचं म्हणा किंवा आपले प्रायव्हेट बिल्डर्सचं म्हणा, कोणत्याही याच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बघाल, तर सिमेंटीकरण जे आहे, ते खूप जास्ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. आपल्या हं, झाडांची संख्या कमी होत चालली आहे. सगळीकडे आपण प्रोजेक्ट्समध्ये बघतोय की झाड आडे येतं, मग ते रस्त्याचं बांधकाम असो का बिल्डिंगचं असो, झाड आडे येतं म्हणून ते कापले जातात. आपण हं. ऑल्टरनेट डिझाईन्स वरती अजूनही फोकस करत नाही आहोत. जर ऑल्टरनेट बरोबर. डिझाईन करता आपण झाडं वाचवून काम करू शकलो, खरं तर आपण म्हणतो की आपण डेव्हलपिंग कंट्रीजना एप करतोय, त्यांचं जसं काही बांधकाम आहे तसं आपण इथे प्रयत्न करतोय. पण खरंच करतोय का? कारण ते लोक जे आहेत त्यांचे नॅचरल रिसोर्सेस खास करून झाडं, पाणी हे सगळं वाचवून काम करतात. आपल्या हं, इकडे ग्रे इन्फ्रास्ट्रक्चर जे वाढतंय, त्याचा फटका आज आपल्याला हा दिसतोय, की तापमान वाढतंय. विदर्भाचं हं, तापमान तसंही खूप जास्तीच राहायचं नेहमी. आपल्याला माहिती आहे हं, नागपूर, चंद्रपूर, अकोला ह्यांचं तापमान नेहमीच वाढलेलं असतं. अशा हं, ह्याच्यामध्ये जेव्हा बांधकाम सुरू असतं, तेव्हा तुम्ही अल्टरनेट डिझाइन म्हणजे मोठी झाडं जी आहेत, त्यांना वाचवून काम कसं करायचं याच्यावरती हं, भर पाहिजे होती खरं तर. पण आपण काय हं, करतो, झाड कापणं सगळ्यात सोपं आहे. म्हणून हं. सगळ्यात आधी बाकी कंप्लायन्सेस असो नसो, आपण ते झाडं कापून देतो. बरोबर. त्याच्यानंतर लक्षात येतं, की नाही हे झाड वाचवून काम होऊ शकलं असतं. तर हं, जी पर्याय डिझाईन्स असतात आपल्याकडे. बरं दुसरी सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, की हं. 100 वर्षाचं झाड असतं आणि आपण बरोबर, त्याचं कापल्यानंतर कॉम्पन्सेटरी प्लांटेशन, पर्याय वृक्ष बरोबर. लागवड जे म्हणतो, ते हं, सॅपलिंग्स कधीही त्या झाडांना कॉम्पन्सेट करू शकत नाही. ही बरोबर. गोष्ट जितक्या लवकर आपण लक्षात घेऊ तितकं चांगलं आहे. पण लोकांना अजूनही समजत नाही, की जे 100 वर्षाचं झाड जे इकोसिस्टम सर्व्हिसेस देऊ शकतं, ते एक हं, सॅपलिंग देऊ शकत नाही. त्याला बरोबर. 20-30 वर्ष लागतात तितकं मोठं व्हायला जास्तीचे म्हणजे आहे. हं, पण हं. जे 100 वर्षाच्या झाडाची जी इकोसिस्टम सर्व्हिसेस आहे त्याच्याला सामान्य माणूस पण जाणून नाही घेत आहे. प्रोजेक्ट बरोबर. प्रपोनंट्स पण जाणून नाही घेत आहेत. आणि जसं हं, मी म्हटलं, की ट्री ॲक्टमध्ये भरपूर गोष्टी आहेत, नमूद आहेत. बरोबर. पण हं, त्याच्यावरती काहीच काम होत नाही. बरं पर्याय बरोबर. वृक्ष लागवड ज्याला आपण म्हणतो, जर आज मी एका जागी झाड कापलं, तर कुठेतरी 100 किलोमीटर दूर जाऊन ते पर्याय वृक्ष लागवड करतो. त्याचा काही अर्थ हं, नाहीये. हं, आणि आपलं फोकस फक्त ग्रे इन्फ्रास्ट्रक्चरवरती का आहे? खरं तर हं, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ब्लू इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपले जे तलाव आहेत, वॉटर बॉडीज आणि हिरवळ हं, जे झाडं आहेत, ग्रीन हं, इन्फ्रास्ट्रक्चर हं, याच्यावरती आजच्या प्रमाणे जास्ती भर पाहिजे. कारण फक्त हं. तापमान याच्यामुळे नाही वाढत आहे, तर क्लायमेट चेंज आपण बरोबर. जे क्लायमेट चेंजचा फटका पण बघतोय, तर तो हं, पण एक खूप मोठा योगदान आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तर या हं, दोन्ही गोष्टी जर पाहिल्या,
तर खरं तर पर्याय वृक्ष लागवड मी म्हणेन एक आयवॉश आहे आणि मोठे झाडं वाचून काम मी जरा तुम्हाला त्यासाठीच थांबवतो आणि मला त्यालाच थोडं एलॅबरेट करण्याची मी तुम्हाला विनंती करेल की साधारणतः ज्या वेळेला वृक्षतोड केली जाते पर्यावरण प्रेमींकडून त्याला विरोध होतो आणि त्यानंतर सरकारकडून असो किंवा पालिका असो प्रशासन असो त्यांच्याकडून एकमेव उत्तर येतं. ते उत्तर असं येतं की आम्ही या बदल्यामध्ये आणखी 10,000 झाडं जास्तची लावणार आहोत. तर आता तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितला की 100 वर्ष आधीचं झाड तुम्ही जर कापलं आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही 10-20 वर्ष आधीचं एक नवकोरं झाड लावताय ते त्यासारखं परफॉर्मन्स देणार नाही किंवा जे त्याचे फायदे आहेत ते देऊ शकणार नाही. तर थोडं सोप्या भाषेमध्ये प्रेक्षकांसाठी तेच समजावून सांगा की एक 100 वर्षाचं झाड तोडल्यामुळे काय आपण गमावतोय आणि त्या बदल्यामध्ये हे जे काही प्रतिवाद केला जातो की आम्ही 10,000 किंवा दुपटीने झाड लावतोय त्याचा किती फायदा आपल्याला होतोय किंवा नाही होत आहे आणि कशा प्रकारे हे एका प्रकारे मृगजाळ आहे आपल्या समोर मांडलेलं. सगळ्यात आधी म्हणजे 100 वर्षाचं झाड काय देतं? तर मी एक साधं उदाहरण देईन तुम्हाला. आपल्या घरी आजी-आजोबा असतात, आई-वडील असतात. बरोबर. त्यांच्याकडून आपण खूप काही शिकतो. ते आपलं मार्गदर्शन करतात आणि सगळी संस्कृती आणि सगळे जितके आपले हे असतात ते आपण त्यांच्याकडून शिकतो. बरं, आपण जेव्हा मोठे होतो. ते असतात म्हणून आपण खूप काही त्यांच्याकडून करवून घेतो, त्यांच्याकडून घडवून घेतो. बरोबर? तसंच जर 100 वर्षाचं झाड आहे, ते जे सर्व्हिसेस देतात, एक तर एअर पोल्युशन, वायू प्रदूषण जे आहे, सगळ्यांना माहिती आहे की झाडं जे आहेत ते वायू प्रदूषण पूर्ण घेऊन घेतात. मग तुमचं झाडं जे आहे, तुमचं ग्राउंड वॉटर जे तुमचं भूजल आहे, त्याला पूर्ण व्यवस्थित ठेवतात. मग तुमची झाडं जी आहेत ते थंडक देतात, हे सगळ्यांना माहिती आहे. आज झाडाच्या सावलीखाली सगळ्यांना उभं राहायला आवडतं किंवा गाडी ठेवायला आवडतं, पण ते 100 वर्षाचं झाड सगळ्यांना खटकतं. बाकी पण इकोसिस्टम सर्व्हिसेस आहे, बायोडायव्हर्सिटी जी आहे त्याची, मग पक्ष्यांचं घरटे जे असतात झाडांवरती, त्याच्यामुळे आपल्याला खूप काही मिळतं. निसर्गामध्ये जे इकोसिस्टम सर्व्हिसेस ज्या बायोडायव्हर्सिटीने किंवा एका 100 वर्षाच्या झाडांनी दिलेलं आहे, ते खूप काही आहे. फक्त पाणी, माती, ते माती पण पकडून ठेवतं आपले. आणि जे रस्ते आहेत किंवा रस्त्याच्या आजूबाजूला जेव्हा एवढे मोठे झाडं असतात, तर तुम्ही पाहता तिथचं एकंदर वातावरण खूप छान राहतं. कारण ते पूर्ण एक इकोसिस्टम बाय इटसेल्फ आहे. मग तुमचं एअर, वॉटर आणि लँड या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते जपून चालतात. आणि तुमच्या पक्ष्यांचं तर मी सांगितलंच तुम्हाला. तर बर्ड्स असतात त्याच्यावरती जे छोटे छोटे घरटे तुम्ही बघता ते पण महत्वाचे आहेत आपल्याकरता. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बरं आता तुम्ही जे म्हटलं की एक नोटीस येते आणि प्रशासनाकडून येतं, आम्ही विरोध करतो आणि विरोध असूनही ते लोक आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी दर सुनावणीमध्ये जाते आणि दर सुनावणीमध्ये बाकी सगळं तिथे एक सेक्शन 19 म्हणून आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लँड वरती काही पण सुरू करू शकत नाही जोपर्यंत तुमचे बाकी कंप्लायन्सेस होत नाही. सगळ्यात आधी जे गार्डन डिपार्टमेंट किंवा ट्री ऑफिसरची परवानगी लागते, त्याच्याशिवाय तुम्ही त्या लँडला डेव्हलप करू शकतच नाही. आजच्या तारखेला काय होतंय, बिल्डिंगची कामं सुरू होऊन जातात आहेत, अर्ध्यापर्यंत बिल्डिंग येते किंवा ऑलमोस्ट कम्प्लीट होऊन जाते आणि मग त्या वृक्ष ह्याच्याकरता नोटीस येते, ऍप्लिकेशन येते प्रोजेक्ट प्रपोनंट कडून. आता तुम्ही पूर्ण 4 मळ्याची 5 मळ्याची बिल्डिंग बांधल्यावरती ते झाड आडे येत आहे म्हणून तुम्ही नोटीस काढता. पण जेव्हा तुमच्या ट्री ऍक्ट मध्ये नमूद आहे आणि सांगितलेलं आहे की सगळ्यात आधी ट्री ऑफिसरची परवानगी लागते, तुमच्या स्टार्टिंग मध्ये इन्सेप्शन ऑफ द प्लॅन मध्ये तुम्हाला सगळ्यात आधी ट्री ऑफिसर कडून परवानग्या आणि जे काही कंप्लायन्सेस आहे ते करून घ्यायचे. जर खरंच झाड तोडण्याची गरज आहे तर पर्याय वृक्ष लागवड याच्यावरती पहिले, ते पण त्या विसिनिटीमध्ये म्हणजे त्या परिसरात. हे कधीच होत नाहीये. सगळीकडे बांधकाम होऊन जातं आणि झाड आडे येत आहे म्हणून तुम्ही शेवटी येत आहे आणि मग आम्हाला बदनाम करतात की आम्ही अँटी डेव्हलपमेंट आहोत. खरं तर अँटी डेव्हलपमेंट आम्ही नाही येऊ ना, झाडं आहेत. पण झाड कापणं सगळ्यात सोपं असतं म्हणून त्या 100 वर्षाच्या झाडाला पण, आणि त्याला बोलता येत नाही, मुख्य म्हणजे झाडाला सांगता येत नाही त्याचं महत्व काय आहे. तो वोट नाही करू शकत म्हणून कदाचित त्यांचं महत्व नाहीये. आणि त्याचाच आपण आज फटका भोगतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण 10 वर्ष आधी अशी परिस्थिती नव्हतीच असं फार वडीलधाऱ्या व्यक्तींना बोलताना आज बघतो, सहज बोलून जातात. आम्ही तर असं कधी बघितलंच नाही, इतकं तापमान, अवेळी पाऊस किंवा जास्त प्रमाणातली थंडी. कारण मला वाटतं एकंदरीत जर याचा अभ्यास करायला गेला तर निसर्गाच्या पूर्ण चक्रावरच परिणाम पडतो जर एक झाड कापल्या जातं तर. पण
यात महत्वाचा मुद्दा आपण म्हणतोय की विकासाला विरोध होतो असं बोललं जात आहे. हे रस्ते जे बांधले जात आहेत हे पण आपल्या या तापमानासाठी मोठी कारणीभूत एक बाब आहे. तेही फार महत्वाचं आहे. कारण आता सिमेंटीकरण केलं जाते. आधी डांबरचे रस्ते व्हायचे आणि हे सिमेंटचे रस्ते आता होत आहेत. तर हे सिमेंटचे रस्ते उष्णता शोषून घेतात. सावली नाही त्यामुळे ते रात्री पण मग गरम जाणवतं, उष्णता जाणवते असं बोललं जातंय. यामागचं नेमकं काय सायन्स आहे किंवा त्याचा खरंच फटका बसतोय का? आणि मग जर असं होतंय तर का त्याच्यावर भर दिला जातंय? सिमेंटीकरणावरच का भर दिला जातोय? त्याबाबतही काही तुमचं विशेष अभ्यास असेल तर तेही प्रेक्षकांना सोप्या भाषेत सांगा. सगळ्यात आधी तर विदर्भ आम्ही जसं तुम्हाला म्हटलं ही नेहमीच एक आपल्याकडे तापमान जास्ती असायचं. सगळ्यात बरोबर. आधी म्हणजे स्टडी आहे का? जर तुम्ही सिमेंटचे रस्ते बांधायचं ठरवलं जरी, एक वेळ हं, मानून घेऊ की ठीक आहे ठरवलं आणि हं, सरकारने म्हटलं की सिमेंटचे रस्ते 50 वर्ष 100 वर्ष टिकतील या योजनेने तुम्ही ते रस्ते बांधायचं ठरवलं. आपण हं, सगळीकडे बघतोय महिन्यात 2 महिन्यात सगळीकडे रस्ते पुन्हा फोडतात आहेत. ती दुसरी गोष्ट आहे. पण हं. एक तर सगळ्यात आधी लोकांनी सिमेंटच्या रस्त्याची मागणी केली नाही. एक. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं पहिलेपासूनच तापमान इतकं जास्ती होतं, तर चांगले डांबराचे रस्ते. दुसरं म्हणजे आपल्या इकडे आता हे लोकं म्हणतात ब्लॅक कॉटन सॉइल आहे. आपल्या हं, इकडे ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये आता एका एरियामध्ये मी बघितलं ते इंजिनियर स्वतः म्हणाले, की इथे सिमेंटचे रस्ते होऊच शकत नाही. कारण हं, वारंवार जे आहेत ते थोडं धसतात आणि हं, वारंवार तिथे जे आपलं सबस्टेनन्स होतं. तर हं, सबस्टेनन्स जिथे होतं, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा फोडता, पुन्हा त्याच्यात सिमेंट भरता, पुन्हा त्या रस्त्याचं बरं सिमेंटच्या रस्त्याची रिपेअरिंग होत नाही. तुम्हाला पूर्ण हं, फोडून करावं लागतं. व्हेअरएज हं, चांगले डांबरचे रस्ते पहिले पण होते आणि हं, चांगले रस्ते फोडून हे सिमेंटचे रस्ते बांधणं जे आणि ठीक आहे तुम्ही सिमेंटचे रस्ते आहे त्याच्या बाजूला गट्टू गट्टू हं, कशाकरता लावले होते असं सांगितलं गेलं होतं की पाणी झिरपेल पण त्या हं, गट्टूच्या खाली पण तुम्ही काँक्रीटची लेअर टाकताय मग पाणी हं, झिरपणार कसं जमिनीत पहिले कसं आहे वातावरण थंड का असायचं कारण बाजूला तुम्ही लक्षात जर घेतलं असेल तर रस्त्याच्या बाजूला नेहमी माती असायची हं, तिथे त्या हं. मातीमध्ये तुमचं पाणी झिरपायचं ज्याच्यामुळे वातावरण थंड राहायचं आता तुम्ही एंड टू एंड पूर्ण सिमेंट केलंय आता लोक इतकं मूर्खासारखं विचारतात की म्हणजे काय मातीच्या घरात राहायचं आणि सिमेंटच्या घरात राहायचं नाही का बिल्डिंग सिमेंटची हं, बांधायची नाही का ही जी आर्ग्युमेंट आहे ना ही योग्य नाहीये सिमेंटचे बरोबर. रस्ते सगळ्यात आधी पॉलिसी जर आणली तर हं, लोकांपर्यंत ही पॉलिसी पहिले तर तुम्ही आणायला पाहिजे होती विचारायला पाहिजे होतं कारण टॅक्स पेअरच्या हं, पैशांनीच डेव्हलपमेंट होते ग्रे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे इतकं जास्ती वाढलंय आपल्याकडे की तुम्ही आज हं, तलावांचे हाल बघा बरं तुम्ही सिमेंटचा रस्ता जेव्हा बांधता तर त्या झाडाला पूर्ण चोक करून देताय आजूबाजूला हं, पूर्ण सिमेंट भरून देताय तिथे पण पाणी झाडणार नाही त्या झाडाला इजा पोहोचवताय मग हळूहळू काय होतं ते झाड वाकडं होतं आणि येणाऱ्या एका हं, पावसाळ्यामध्ये ते झाडं पडतात तर या हं, सगळ्या ज्या गोष्टी आहेत या लक्षातच नाही घेतल्या आहेत प्लॅनिंगच्या वेळेस आणि खरं तर आपल्याला सिमेंटचे रस्ते नको हे फक्त हं, फायदा देतात आहेत कॉन्ट्रॅक्टर्सना आणि नेत्यांना हे मी स्पष्ट मांडते सगळीकडे कारण लोकांना याचा फायदा झाला नाहीये बरं हं, सिमेंटच्या रस्त्यांची जी डस्ट जाते त्यांनी वायू प्रदूषण आणि जास्ती वाढतंय तुम्ही जर बघाल हं. झाडांवरती आज जितकी धूळ आहे त्या बरोबर. धुळेमुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस आपला कमी होतोय त्या हं, बाबतीत हं, कोणीच बोलत नाहीये एक वेळ असायची जेव्हा कमीत कमी नगरपालिका कोणत्याही शहराची असो झाडांवरती तुम्ही पाहिजे टँकर्सनी पाणी मारायचे आणि त्याच्यामुळे हं, आपलं वातावरण तेव्हा चांगलं थंड असायचं पण ते पण आता होत नाहीये कारण त्यांचं म्हणणं आहे हं, आमच्याकडे लोक नाही सर्व्हिसेस नाही निधी हं, नाही तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये खरंच या प्रमाणामध्ये बरं दुसरं आहे जंगल तुम्ही मायनिंग हं, करता जंगल देत चालले मग आपले हं, थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत आजूबाजूला पण हं, मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग करता इतके लाखो झाडाचा कत्तल होतोय ते पण एक खूप मोठी बाब आहे या हं, सगळ्या ह्यांनी जर तुम्ही बघितलं तर सिमेंटचे रस्ते खरं तर शहरांमध्ये खासकर जिथे आपल्या शहरांमध्ये याची गरजच नव्हती हं. बरोबर. पण आता हे सिमेंटचे रस्ते याच बाबत जर आपण बोलतोय, तुम्ही त्याला एक छान नाव दिलं, ग्रे ग्रे डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर ग्रे इन्फ्रास्ट्रक्चर. तर त्याचा एक परिणाम असाही होतो, तेही वाचनात कुठेतरी आलं होतं, की भूजल पातळीवर त्याचा परिणाम होतो. कारण हे सिमेंटचे रस्ते जे बांधले जात आहेत, ते एका प्रकारे तसेही धोकादायक आहेत. आणि त्यातून कशावरती भूजल पातळीवर जमिनीचं जे वॉटर हा लेव्हल आहे हा त्याच्यावर त्याचा परिणाम होतो.
आणि दुसरं म्हणजे की उष्णता ती वाढत चाललेली आहे आणि भूजल पातळी खाली जात चाललेली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या ही येत्या काळामध्ये आणखी गंभीर आणि भीषण होणार, असाही प्रतिवाद किंवा असंही काही स्टडीजमध्ये पुढे आलेलं आहे. याबाबत आपला अभ्यास काय आहे? काय माहिती आपल्या प्रेक्षकांना मी थोडं सोप्या भाषेत आपण सांगावं अशी विनंती करेन. सगळ्यांना माहिती आहे की सिमेंटमध्ये पाणी झिरपत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रन ऑफ होऊन जातं. आता जर WWFचा एक रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये नागपूर शहराची जर मी गोष्ट केली तर 17 नंबरवरती आपण आहोत, जिथे आपलं भूजल येणाऱ्या ह्याच्यामध्ये अगदी समाप्त होणार आहे. आपण वॉटर स्केअर्स होणार आहोत. पण त्या अनुषंगाने जर बघितलं तर आपण त्या दिशेने कामच नाही करत आहे, आपण उलट काम करतोय. विकासाच्या नावाखाली आपण जे आहे आपलं भूजल संपवायचा प्रयत्न करतोय खरं तर. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट, सिमेंटचे रस्ते तर आहेतच, सगळ्यांना माहितीये रन ऑफ होतं आणि पाणी झिरपत नाही. पण त्याच्याहून महत्वाची एक बाब आहे तलाव. आपले तलाव जे आहेत, ब्लू इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला मी म्हणते, त्या ब्लू इन्फ्रास्ट्रक्चरची पण हालत खूप गंभीर आहे. आज सगळे तलाव ऑलमोस्ट सुकलेले आहेत, तिथे पण तुम्ही सिमेंटीकरण केलंय. कॉस्मेटिक डेव्हलपमेंट ज्याला मी म्हणते किंवा ज्याला सगळे म्हणतात, तर कॉस्मेटिक डेव्हलपमेंट तुम्ही केलीये. त्याचे जे झरे होते खालती, ज्याच्यामधून कॅचमेंट जिथे होती तलावांना, ते सगळं बंद करून तुम्ही डबके केले आहेत त्यांना. आज तिथे गटाराचं पाणी येतं त्या तलावांमध्ये. तर तुम्ही तुमचं ब्लू इन्फ्रास्ट्रक्चर वरती पण भर नाही दिली आहे. तर सगळीकडे जर तुम्ही ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर कराल किंवा कॉन्क्रीट भराल तर तापमान तर येणाऱ्या काळामध्ये वाढणारच आहे आणि ग्राउंड वॉटर लेवल जे आहे आणि जास्ती खाली जात जाणार आहे. बरं, तुमची जनसंख्या तर वाढत चालली, शहर वाढत चाललंय, अशा ह्याच्यात पाण्याचा वापर जास्ती होतोय, लोकांना पाणी जास्त लागतंय. तर अशा अनुषंगाने तुम्ही खरं तर हे सगळं वाढवायला पाहिजे होतं, झाडं जास्ती लावायला पाहिजे होती. पण आजही आपण बघतोय की 33 कोटी झाडं लावले, कुठे? कागदावरती. सगळीकडे कागदावरती झाडं लागलेली दिसतात आहेत. तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चरचं डेफिनेशन आहे किंवा हा जो एक आपण म्हणतो ना की सगळीकडे तुम्ही सिमेंटीकरणाचा जो एक जाल केलेला आहे, खरं तर हे तापमान तर वाढवणारच नाही, पण सगळ्यात मोठी गोष्ट ह्युमन हेल्थ, म्हणजे मनुष्याचा आपल्या तब्येतीवरती त्याचा परिणाम आता होतोय. एक खूप मोठी हे मी म्हणेन याच्यामध्ये एग्रेशन, जे आपल्या मेंदूमध्ये जी गरमी मी म्हणते एक लोक सामान्य माणसाच्या जाते, कसं आहे बाकी फ्रस्ट्रेशन तर आहेच, महागाई वाढत चालली, सर्वसाधारण माणसाला कळत नाहीये काय होतंय. तर या गरमीनी डोक्यात पण गरमी जाते आणि यांनी आपलं जे आहे वागणं पण थोडं चेंज आहे. तर डॉक्टरही तुम्हाला सांगतील आहेत की उष्णता जी आहे ती डोक्यात पण शिरते. बरोबर. तर या गोष्टीचा परिणाम खरं तर ह्युमन हेल्थ वरती जो होतोय ती खूप मोठी गंभीर बाब आहे आणि ती एकंदरीत या कमी झाली तर काय होतंय. बरोबर, तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला. तर यात असं आहे की पहिलं कारण ते म्हणजे झाडं तोडली जात आहेत, त्या तुलनेत तशी झाडं लावली जात नाहीयेत. त्यानंतर सिमेंटीकरण केलं जात आहे, उष्णता त्यात शोषून घेतली जाते, पाणी शोषून घेत नाही आणि त्याचा फटका आपल्याला मी याला समराईज करायला गेलो तर एका वाक्यात असं होईल की हे विकास जे आपण करतोय, या विकासाचाच एक उलटा फटका आपण दुरोगामी भोगणार आहे किंवा आज भोगतोय. त्याची सुरुवात कदाचित झाली असावी असं ते दिसूनच येतंय. पण विकास तर हवा आहे, कारण जनसंख्या वाढती आहे, लोकांना सुखसुविधा हव्या आहेत. मग याला काय अल्टरनेट आहे? काय वेगळं केलं जाऊ शकतं? कारण निसर्गही आपल्याला जपायचा आहे. याच्याकरता ऑल्टरनेट्स खूप आहे. आपण शाश्वत विकासची गोष्ट करतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? ऑल्टरनेट डिझाईन्स. तुम्ही झाडं वाचवून काम करू शकता. तुम्ही तलावांवरती रिज्युविनेशन, ऍक्च्युली कॉस्मेटिक डेव्हलपमेंट नाही पण रिज्युविनेशन. तुम्ही 100, 200, 400 वर्षांच्या झाडांना वाचवून पण रस्ते बनवू शकता. कसं आहे, आता 6 महिने कोणतेही प्रोजेक्ट जर पुढे ढकललं गेलं तर आपली किंमत तशी वाढते, एस्केलेट होतात प्रोजेक्ट्स. तर तुम्ही जेव्हा इतके कोट्यवधी रुपये खर्च करता याच्यावरती, तर आपण अर्बन प्लॅनिंगची जर गोष्ट करतो तर तिथे आपल्याला अर्बन प्लॅनर्स असे पाहिजे जे झाडं वाचवून काम करतील. विदेशाचं मॉडेल आपण फॉलो करतोय, वेस्टर्न कंट्रीजची मॉडेल फॉलो करतोय. तिथे तुम्ही बघा त्यांचे नॅचरल रिसोर्सेस वाचवून ते लोक काम करतात आणि आपणही करू शकतो, कारण आपण पण कोट्यवधी रुपये खर्च करतोय. तर ऑल्टरनेट डिझाईन्स, मग तुमचे वेकंट लँड्स जे आहेत या सगळ्या ह्याच्यावरती भर टाकणं गरजेचं आहे आणि सिमेंटीकरण जितकं कमी हो तितकं चांगलं. इको फ्रेंडली हे आहेत आपल्याकडे, इको फ्रेंडली स्ट्रक्चर्स तुम्ही करू शकता.
त्याच्यावरती तुम्ही हम्म, भर घालू शकता. तसे अर्बन प्लॅनर्स आहेत. प्रॉब्लेम काय हम्म, आहे, कोऑर्डिनेशन नाही आपल्याकडे, हम्म, एकमेकांमध्ये समन्वय नाही आहे कुठेही, आणि हम्म, असे प्लॅनर्स घेतलेच जात हम्म, नाही. कारण पॉलिटिशियन्स किंवा पॉलिसी मेकर्सना काय वाटतं की याच्यामध्ये नुकसान होईल आहे. उलट हम्म, तेवढाच खर्च आपण करू शकतो, तेवढंच तुम्ही हम्म. घ्या ना, जितके पैसे घ्यायचे घ्या, पण शाश्वत विकासावरती भर टाका. आणि ऑल्टरनेट्स यामध्ये खूप. हे तुम्ही अल्टरनेट सांगितले, त्यात महत्वाचं मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही जनतेमध्ये जाता, फार सक्रियपणे तुम्ही याला विरोध करता, आंदोलनांमध्ये देखील सहभागी असता. एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती तुम्हालाही जाणवली असेल, आणि ती म्हणजे अशी की जनतेमध्ये याबाबतची जनजागृतीच नाहीये. जे तुम्ही आता मुद्दे मांडतायत ना, हे मुद्दे फार नवखे वाटतात, की आपण झाडाला वाचवून देखील प्लॅनिंग केली जाऊ शकते. याबाबतची जनजागृतीच नाहीये. आता तुम्ही मुद्दा मांडलात की याबाबतची एनओसी घ्यावी लागते, आधी त्याबाबतचे क्लिअरन्स हवे असतात, त्यानंतरच तुम्ही डेव्हलपमेंट सुरू करू शकता. पण एखादं मी माझं घर बांधणार असणार किंवा मी एखादी कंपनी व्यवस्थापन आहे, मला माझं ऑफिस इथे सुरू करायचं आहे किंवा बांधायचं आहे, याबाबतची जनजागृती असायला हवी एक नागरिक म्हणून, तेही फार महत्वाचं आहे. आणि ती जनजागृती करण्यास प्रशासन अपयशी ठरतंय असं वाटतं तुम्हाला? कसं आहे, जनजागृती भरपूर आहे, पण हम्म, दुर्भाग्य आहे की म्हणजे या 5 वर्षांमध्ये जे मी बघते, लोक हम्म, घाबरतात आहे. आणि दुसरं हम्म, म्हणजे कोविड नंतर जे आलंय की हम्म, रोटी कपडा और मकान, ह्याच्यावरती हम्म, जो भर आहे, लोक अजूनही कोविडमधून निघाले नाहीयेत. खूपशा हम्म, लोकांना अजूनही नोकऱ्या नाहीयेत, धंदे तेवढे वर आले नाहीयेत. एक सेक्शन ऑफ सोसायटी असते, पण 80% लोक जर मी बघीन, सामान्य माणूस जो आहे तो अजूनही रोटी कपडा और मकानच्या जद्दोजहरमध्ये आहे. मग अशा हम्म, ह्याच्यामध्ये जरी जनजागृती आम्ही पण करतो आणि सगळे, पण प्रशासनाकडून जनजागृती होत नाहीये. हम्म. प्रशासनाकडून जितकी जनजागृती पाहिजे, खरं तर त्यांच्याकडे आयसी ऍक्टिव्हिटीज मध्ये पण कोट्यवधी रुपये असतात, त्या खर्चच होत बरोबर. नाही. जो हम्म, शेवटचा माणूस आहे त्याच्यापर्यंत ती जनजागृती कधीच पोहोचत नाही. हम्म, आमच्यासारखे एनजीओ किंवा ऑर्गनायझेशन जे आहेत किंवा सामान्य नागरिक जे आहेत, ते जनजागृती करतो, पण आम्ही कुठपर्यंत पोहोचू शकू? दुसरी आहे हम्म, एक भीती. आजच्या हम्म, तारखेला तुम्ही बघताय, सगळीकडे जर तुम्ही आवाज उचलला तर एक तर तुम्हाला हम्म, विरोधक म्हणून बघितलं जातं. हालाकी मला असं वाटतं की झाड हे आपल्या आयुष्याकरता इतकं महत्वाचं आहे, जसं जितकं आपलं मूल आहे. तर ही हम्म, गोष्ट जर लोकांना समजली आणि भीती काढून, ट्री हम्म, ऍक्ट जो आहे तो आपल्याकरता बनवलेला आहे. आपल्याला हम्म, ऑब्जेक्शन घेणं हे अनिवार्य आहे, हे संविधानाने आपल्याला हक्क दिलाय हा. हे लोकांना जोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत ती भीती निघत नाही आणि काही नाही होत. ट्री फेलिंग नोटिसेस जेव्हा येतात, तुम्ही जेव्हा आक्षेप घेता, तिथे सुनावणीमध्ये जाता, तेव्हा तुम्ही आपला विषय व्यवस्थित मांडू शकता, ऍक्टच्या अनुषंगानेच. कारण हम्म, तेवढं जर समज आली तर सामान्य माणूस पण झाडं वाचवू शकतो. झाडं हम्म, लावणं महत्वाचं आहे, अगदी बरोबर, पण झाडं वाचवणारे जे आहेत अगदी कमी लोक आहेत. आणि आज हम्म, आपल्याला झाडं वाचवणारे जास्ती लोक पाहिजे, ज्याच्याकरता जनजागृती. हम्म, आमच्यासारखी लोक ट्रेन करायला तयार आहेत. अगदी आम्ही हम्म, ट्रेन करू, कसं करायचंय, काय करायचंय. आम्ही प्रशासनासोबतही काम करतोय, प्रशासनाच्या विरोधातही करतोय. जिथे योग्य आहे हम्म, तिथे बोलणं गरजेचं आहे, जिथे नाही तिथे ते होते. जसं मेट्रो जेव्हा येणार होती, तर मेट्रोची हम्म, गरज होती म्हणून तिथे आम्ही नाही बोललो. जरी मेट्रोनी हम्म, 5,500 झाडं कापले, तरी कॉम्पन्सेटरी प्लांटेशन, पर्याय वृक्ष लागवड व्यवस्थित केलेली आहे काही जागी. तर तिथे हम्म, आम्ही विरोध नाही केला, कारण ते शहराकरता महत्वाचं होतं. पण हम्म, बाकीचे जे प्रोजेक्ट्स आहेत, तुमचं बाकी ग्रे इन्फ्रास्ट्रक्चर जे वाढत चाललंय, खरंच हम्म, असेसमेंट आहे का? आज ऑनलाईन बरोबर. मार्केटिंग इतकी वाढली आहे, तरी तुम्ही एवढे मोठे मोठे मॉल्स बांधत चालले, गरज आहे का? आणि हम्म, फक्त ग्रे इन्फ्रास्ट्रक्चर वरतीच भर का? हे हम्म, लोकांनी, सामान्य माणसांनी पण समजणं गरजेचं आहे. तर हा हम्म, विरोध नाहीये, पण विकास की विनाश हे ठरवणं हम्म, सामान्य माणसाला आज गरजेचं आहे. नाहीतर पुढच्या पिढी करता आपण काहीच सोडणार नाही. हम्म. तेच मी या चर्चेच्या समारोपाकडे येतो. तर महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत आणि याबाबतची बरीच अवेअरनेस आज आपल्या या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असावी अशी अपेक्षा आहे. मात्र एक तरी दिसतंय यातून की पुढच्या पिढीसाठी फार धोकादायक ही धोक्याची घंटा आजच आपल्याला दिसतीये. जर वेळीच आपण सावध नाही झालो, आपण झाड नाही वाचवले, तर पुढे त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. आणि जर असं नाहीच झालं, ती वेळच न येऊ, पण तुम्हाला काय वाटतं येत्या पुढच्या 10 वर्षात काय परिस्थिती असेल जर आपण याच मार्गाने चालत राहिलो तर?
आज आपण परिस्थिती बघतोच आहे. बिबटे शहरांमध्ये येतात आहे, वाघ शहरांमध्ये येतात आहे असं सांगितलं जात आहे. का येतात आहे? हम्म, याच्याबद्दल विचार हम्म, जर केला तर त्यांचे जंगल आपण उद्ध्वस्त करतोय. हक्क नाही हम्म, आपल्याला. तिथे लाखो मध्ये आपण झाडं कापतोय. तर येणाऱ्या हम्म, 10 वर्षामध्ये हे सगळे आपण एक तर झू मध्ये टाकून देऊ किंवा पाठवून देऊ हम्म, वंतारा गुजरात वगैरे कुठेतरी. आणि हम्म, येणाऱ्या काळामध्ये तापमान जे आहे ते इतकं जास्ती वाढणार आहे की हे पब्लिक हेल्थ वरती याचा असर सगळ्यात जास्ती होणार आहे. दुसरं एक गोष्ट हम्म, आहे की जेव्हा हिरवळ चांगली असते शहरांमध्ये तर त्या शहराचं एक हॅपीनेस इंडेक्स असतो. मेंटल हम्म, हेल्थ जी आहे ती चांगली असते. तर या हम्म, गोष्टी जर आपण आज याच्यावरती भर नाही टाकला आणि झाडं हम्म, वाचवण्याचं, मी लावण्याचं तर बोलणारच नाही, पण जे आहेत हम्म, मोठे झाडं त्यांना आपले आजी आजोबा आपले आई वडील जे आहेत त्यांना आज वाचवणं इतकं जास्ती हम्म, महत्वाचं आहे. तर ते जर नाही झालं तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये वाळवंट होणार आहे आपण हम्म, आपलं इकडे शहरांमध्ये. आणि मग हम्म, जे क्राईम सीन्स आपण जे आज बघतोय, जो क्राईम रेट जो वाढत चाललाय, जो मेंदूमध्ये जे हम्म, आपल्या तापमान जात आहे ते आणि हम्म, जास्ती प्रमाणात होईल. कारण तरुण पिढीला आज समजत नाहीये, पण तीच हम्म. तरुण पिढी बर्बाद होणार आहे येणाऱ्या 10 वर्षांमध्ये. नक्कीच. फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अनेक मुद्दे आहेत ज्यावर प्रशासन आपण अपेक्षा करूयात की त्यावर लक्ष देईल. जनजागृतीही त्याबाबतची होईल आणि अपेक्षित प्रमाणे एक फार महत्त्वाची सुंदर अशी ओळ तुम्ही बोललात. ती मला परत बोलून दाखवायची आणि प्रेक्षकांना ती सांगायची आहे. निदान लावू नाही शकत तर जे आहेत त्याला तरी वाचवा. म्हणजे आणि नाही आवाज लावता आले उचला, तरी कारण चालेल. आपल्याच करता झाडं आहेत, ते बोलू शकत हं, नाही, आपण बोलू शकतो. तर हं. बोलवल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि पुढे 10 वर्षात ती वेळ न येऊ हीच आपण प्रार्थना करूयात. तूर्तास निरोप घेतो प्रेक्षकांचा. तुम्हाला देखील कसं वाटलं कमेंटमध्ये यावर तुमचे काय मत असतील तेही सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.